आज नाशिकमध्ये महायुतीकडनं जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे। आपण माझ्या मागे बघू शकतो मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून जे उमेदवारी अर्ज नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हे दाखल करणार आहेत। अनेक नेते हे त्या गाडीवरती आपल्याला बघायला मिळतोय। गिरीश महाजन आहेत, छगन भुजबळ आहेत आणि नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत। आज मनसेचे सुद्धा नेते हे या महायुतीला जोडले गेलेले आहेत। आता काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा येऊन या जाहीर रॅलीमध्ये सहभागी घेऊन ते परत गेलेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर नाशिकच्या जागेवरती महायुतीमध्ये गुंता वाढलेला होता, पण अखेर ही जागा जी आहे शिवसेनेला सुटल्यानंतर हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर आज हे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून हे दोन्ही जे उमेदवार नाशिक आणि दिंडोरीचे आपलं अर्ज भरणार आहेत। महाविकास आघाडी जे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे यांनी आधीच जे उमेदवारी अर्ज भरलेला होता। आज नाशिकचे जे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीचे उमेदवार भारतीताई हे दोघंही आपलं अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते महायुतीकडनं आज केलं गेलेलं आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।